ओके, तर गाइस आज आपण शिकणार आहेत आपल्या याच्यामध्ये थोड्या वेळापूर्वी आपण काय बघितलं होतं ते बघितलं होतं आपण काल बघितलं होतं एक्सेलचे पिव्होट टेबल्स इंट्रोडक्शन. पण आज आपण हे D2 मध्ये काय बघणार आहेत. एक्सेल मध्ये एक ॲडव्हान्स फीचर असतं ते म्हणजे पिव्होट टेबल्स. आता पिव्होट टेबल्स यूज कसे करायचे. आता पिव्होट टेबल्स असतं तरी काय ते तुम्हाला मी सांगतो की जनरली काल आपण डेटा बघितला होता एक्सेलवरती. खूप मोठ्या प्रमाणात डेटा होता, जवळपास 10,000 रोज होतं त्याच्यामध्ये. ओके, तर 10,000 रोज असतील तर तो जो एंड युजर असतो, तुमचा जो मॅनेजर असतो किंवा कंपनीचा, त्याला त्या 10,000 रोज बघणं पॉसिबल नाहीये. तो आपल्या डेटावरतून आपल्याकडनं अनालिसिस करून घेतो आणि त्याच्यावरतून तो फायनल त्याचे डिसिजन ठरवतो. ओके, तर या केसमध्ये कसं आहे, तर आता फीचर्स जे एक्सेल मध्ये एकदम स्ट्रॉंग फीचर आहे, ज्याच्यामध्ये काय काल आपण बघितलं फक्त ड्रॅग अँड ड्रॉप करायचं आहे आपल्याला. त्याच्यात काही कोडिंग आहे का, फक्त ड्रॅग अँड ड्रॉप. कोणती फील्ड घ्यायची ती तिथे टाकायची, कोणती फील्ड पाहिजे ती रोज मध्ये टाकायची, कॉलम्स मध्ये टाकायची, कशाची व्हॅल्यू काढायची ते आपण डिटेल काल बघितलं. आज आणखी ओव्हरव्ह्यू त्याचे काही फीचर्स बघूया कशा प्रकारे ते यूज करायचे. ओके, आता जनरली इंट्रोडक्शन टू पिव्होट टेबल हा आपला डेटा होता, कालचा रॉ डेटा होता, बरोबर. आता हा जो रॉ डेटा आहे तो रॉ डेटा एका विशिष्ट अनालिसिस मध्ये आणायचा. आता इथे तुम्हाला खूप काही कॉलम्स दिसतील, जवळपास ह्या डेटामध्ये अराउंड 10,000 रोज आहेत, उभ्या रोज आहेत आणि आडवे कॉलम्स आहेत जवळपास 21 कॉलम. आता एवढं इंडिव्हिज्युअलला बघणं पॉसिबल नाहीये. मग तो आपल्याला काय म्हणतो की भास्कर हा सेल वाला डेटा आहे, मला काय कर की सिटी वाईज किंवा स्टेट वाईज कोणत्या स्टेटमध्ये किती सेल झालेला आहे त्याचा हिशोब दे, एक डेटा बनवून दे, एक टेबल बनवून दे. मग आपण काय करतो त्याच्यासाठी एक ऍडव्हान्स फीचर आहे कशाचं, एक्सेलचं, ज्याच्यामध्ये कोडिंगचं सी बी गरज नाहीये, काही एक्स्ट्रा डोकं लावायची बी गरज नाही, जस्ट ड्रॅग अँड ड्रॉप. तर आता पिव्होटने फायदा काय होता, एवढा मोठा डेटा दिसतोय. आता हे जर बघितलं तुम्ही, आता बघा पिव्होट 1, पिव्होट 2, पिव्होट 3. आता ह्याच्यामध्ये जर पिव्होट आपण केले तयार, तर इकडे तुम्हाला क्लिअरली दिसतंय की या पिव्होट मध्ये काय आहे की जे काय म्हणतात ते सेल्स, वेगवेगळ्या लोकांकडनं किती किती प्रमाणात सेल्स आलेले आहेत त्याचा डेटा आहे, बरोबर. म्हणजे ऍपलचा सेल किती झालाय, बनानाचा सेल किती झालाय, चेरीचा सेल किती झालाय, ऑरेंजचा सेल किती झालाय, असा वेगवेगळा डेटा. आता एंड युजरला एवढा डेटा काफी आहे, तो रीड करू शकतो, 3-4 रोज रीड करू शकतो ना 10,000 रोज पेक्षा. मग तो इथे डिसाईड करणार की बाबा ऍपल जास्त विकल्या जात नाहीये, तर ऍपल विकण्यासाठी आपल्याला काय मार्केटिंग स्ट्रॅटेजी अपनावी लागेल, बरोबर. त्याच्यासाठी डेटा अनालिस्टचा रोल खूप महत्वपूर्ण आहे. मग काय करतात, आपण जो टेबल बनवलेला आहे, हा डेटा बनवला पिव्होट टेबल्स, याच्यावरून एंड युजर काय करतो, आपले डिसिजन्स घेतो. मग आपला जो सीईओ मालक आहे वगैरे ते काय म्हणतो, जरा ऍपल कमी विकायला आपण काय करू, 2-3 गाड्या एक्स्ट्रा लावू, एक रेल्वे स्टेशनला गाडा लावू, एक बस स्टँडला गाडा लावू, एक रायगड कॉर्नरला गाडा लावू. मग येणेकरून काय लोकांना कंटिन्यू दिसत, लोकांच्या डोळ्यापुढे येईल आणि डोळ्यापुढे आल्यानंतर काय लोक इच्छा नसताना बी घेतील. मग तरी बी काय करणार ते, मग आणखी ऑफर ठेवी की बाबा काय करू आपण त्या माईक मध्ये रेकॉर्डिंग लावू की बाबा 100ला 2 किलो 100ला 2 किलो घ्यायला आलो आपण, काय करू 100ला दिलंच देऊ, पण आपल्यापर्यंत ऍटलिस्ट लीड आली पाहिजे, बरोबर. मग ह्या डेटावरतून त्याला कळालं की डिसिजन पुढे घ्यायचं. आणि इथे त्यांनी बघितलं तर बनानाचा जास्त सेल आहे, चेरीचा जास्त सेल आहे. मग त्याला कळतंय की इथे कस्टमरची डिमांड जास्त आहे. मग ते काय म्हणतात, हेरी डिमांड जास्त आहे ना, जसे रेट आणखी वाढ, म्हणजे आपली सेल वाढेल, बरोबर. तर हे आपल्या डेटावरतून, आपल्या अनालिसिस वरतून एंड युजर काय करतो, फायनल डिसिजन घेतो. आता इकडे बघा, हेतून कसं, इथून बी एंड युजरला काय आहे की रोज रीड करावं लागत आहे, तो इझिली डेटा. आता इथे जर खूप सारे फ्रूट असतात, आता खाली किती फ्रूट आहेत आपल्याला माहित बी नाही, बरोबर. तर मग त्याला रीड करायला बी इथं पण वेळ लागतो का नाही. मग पिव्होट मध्ये ऍडव्हान्स एक फीचर असतं. ऍडव्हान्स कोणतं फीचर असतात ते म्हणजे इकडे बघा, पिव्होट टेबल्सच आहेत. आता या पिव्होट टेबल्स मध्ये थोडं टाइम वरती येत जा. ओके, तर काल आपण फक्त हे टेबल वालं बघितलं होतं, टेबलने. आता इथे खूप सारे आयटम जर असतील, खूप सारे फ्रुट्स आहेत, एनीहाऊ मग इथं बी त्या एंड युजरला डेटा बघायला किचकट वाटतोय, तो डिसिजन घेऊ शकत नाही, त्याचा फायनल डिसिजन, बरोबर. पिव्होट टेबल्स मध्ये आता इथं खूप सारे फ्रुट्स आहेत, मधातच बोर आहेत, दुसरेच काहीतरी फ्रुट्स आहेत, पण आता त्याला रीड करायला लय वेळ लागेल, बरोबर. मग डिसिजन घ्यायला परत त्याला तेच प्रॉब्लेम होतो एंड युजरला. एंड युजरला घेणं देणं असतं का की डेटा किती प्रमाणात आहे, काय कसा. एंड युजरला ह्याच्याशी घेणं देणं असतं की आपल्याला डिसिजन द्यायचं असतं.
डिसिजन द्यायचं असतं एंड युजरला. मग तो आता पिव्होट टेबल मध्ये ऍडव्हान्स गोष्टी हवा. आता हा एवढा प्रमाणात डेटा आहे. आता इथं काय की बाबा हे बाण दाखवले, बार ग्राफ दाखवले, मी चार्ट दाखवले, त्याला रीड करायची बी गरज नाही. ज्याचे आडवा बार मोठा लगेच कळते की याचा सेल्स जास्त आहे, बरोबर. मग त्याचा डोळ्याकडे लगेच आहे ना, त्याला रीड करायची गरज आहे. बोरो जास्त विकले का काय जास्त विकले, तो डायरेक्ट फोकस काय करणार, आडवा बार कोणाचा मोठा, आडवा बार इथं मोठा दिसतोय आपल्याला म्हणजे हे जास्त विकलं, ह्याच्याकडे लक्ष नाही देणार. मग लगेच हा बार कमी दिसतोय, ह्याच्याकडे फोकस करा. ओके, या डेट मध्ये या इयर मध्ये हा बार कमी दिसतोय, त्याच्याकडे तो फोकस करणार. मग त्या पद्धतीने तो एंड युजर डिसिजन घेऊ शकतो. आता पिव्होट मध्ये कालपर्यंत आपण काय बघितलं होतं, फक्त टेबल्स बनवायचं बघितलं होतं. ओके, आज आपण हे डिटेल मध्ये बघणार, परंतु आपण कालचं परत एकदा रिव्हिजन बी मारणार आहे. ओके, तर हे आज पिव्होटचे ऍडव्हान्टेजेस आपण बघणार आहे. आता इथपर्यंत जो डेटा आहे ह्याच्यामध्ये कोडिंगचं काही गरज आहे का, नाही. फक्त ड्रॅग अँड ड्रॉप, ड्रॅग अँड ड्रॉप, फक्त एवढंच खेळायचं आपल्याला. आता परत आपण एक्सेल वरती जाऊया. हा आपला कालचा डेटा होता बघा. दिसतोय डेटा सगळ्यांना, सगळ्यांना दिसतोय. ऑलरेडी झूम आहे. ओके, हा आपला डेटा आहे. आता या डेटामध्ये जर तुम्ही केअरफुली बघितलं तर नियर अबाउट किती रोज आहेत, आपण काल बघितलं होतं किती रोज आहेत, 9,995 जवळ. इथं टिक करायचं असं, इथं टिक केल्यानंतर इथं तुम्हाला काउंट दिसतं बघा, दिसायला इथं काउंट 9,995 इझिली दिसला काउंट. आता एवढ्या रोज रीड करायला एंड युजरला प्रॉब्लेम जाईल का नाही, मग त्यांनी आपल्याकडे डेटा दिला. आता सिनेरिओ कसा झाला, कालचा सिनेरिओ परत एकदा सांगतोय की माझ्याकडे एक व्यक्ती आला आणि तो म्हणला की मला रिपोर्ट पाहिजे भास्कर, रिपोर्ट असा बनव की कोणत्या स्टेटमध्ये किती सेल झालेला आहे याचा रिपोर्ट बनव. मग मी त्याला बोललो की मला काय करतो माहितीये का, की अगोदर डेटा दे. जर तू म्हणजे डेटा माझ्याकडे नाही, डेटाबेस वरतून घे. मग मी त्याला डेटाबेस वरतून विचार कोणकोणते कॉलम पाहिजे ते सांग, तुला काय पाहिजे. मग त्याच्यानुसार मी डेटाबेस वरतून डेटा घेईन आणि त्याला विचारलं की डेटाबेस मध्ये कोणत्या टेबल मध्ये मला हा डेटा भेटेल ते तूच सांग म्हणायचं. मग तो सांगतो या टेबल मध्ये भेटेल, इथून डेटा घे सिक्वल क्वेरीने. पण आता आपण अजून करूया की पुढच्या व्यक्तीने आपल्याला डेटा एक्सेल मध्ये दिलेला, एवढ्या प्रमाणात डेटा दिसला तुम्हाला. ओके, आता ओके हे एवढे कॉलम्स आहेत बघा. आता इतके रोज आहेत आणि इथं जर क्लिक केल्यानंतर आपल्याला काय भेटतं, टोटल रोज किती आहे. ओके, टोटल रोज किती आहे, इथं खाली काउंट दिसतोय तुम्हाला 24 रोज आहे. आपल्याला त्याने विचारलेलं काय होतं की मला सेल्स पाहिजे. मग काल आपण आपली अनालिसिस केली होती बघा एक्सेल वरती, बरोबर. मग त्याला स्टेट वाईज सेल्स पाहिजे होतं, स्टेट वाईज सेल्स पाहिजे होतं. मग त्याच्यानुसार मी काय केलं होतं, स्टेट वाईज सेल्स पाहिजे तर इथे स्टेट नावाचा कॉलम आहे का नाही बघितलं. येस, मला इथे कंट्री भेटली म्हणजे सिटी पण असेल स्टेट पण असेल. हे बघा स्टेट दिसला, माझी एक गोष्ट क्लिअर झाली. अगोदर मी त्याच्याकडून डेटा घेतला, सिटी आहे. ओके, त्याच्यानंतर बघितलं त्याला डेट नुसार बी इयर नुसार त्याला काय पाहिजे होतं, सेल्स पाहिजे होतं. मग त्याच्यानंतर मी बघणार डेट वाला कॉलम आहे का इथे या एक्सेल शीट मध्ये. यस, हे दोन कॉलम दिसाले, कॉलम डी आणि ई. हे काय आहेत आपले डेट वाले कॉलम्स आहेत. हे बघा कॉलम डी आणि ई हे डेट वाले कॉलम आहेत. मग मी कन्फ्युज झालो की बाबा ते मला म्हणला होता, सॉरी सी आणि डी हे डेट वाले कॉलम आहेत. तर मी कन्फ्युज झालो की त्यांनी मला सांगितलं होतं की डेट वाईज मला सेल्सचा डेटा आहे, पण तिथे दोन डेट आहे. म्हणून मी त्याला अगोदर काय म्हणलं, पहिली मीटिंग सेट होती. आयटी मध्ये प्रोजेक्ट जर तुम्हाला येत असेल डेटा अनालिस्टला अशी सेट होती. मॅनेजर तुमचा काय करतो, मीटिंग सेट करतो की भास्कर वी गॉट अन रिक्वेस्ट फ्रॉम दिस टीम अँड दे वॉन्ट दिस. मग मी काय म्हणतो की एक काम कर, एकदा कॉल शेड्यूल कर. कॉल कसा शेड्यूल होतो, व्हॉट्सअपवर आपल्या अशा याच्यावर कॉल शेड्यूल होतो का, तर तिथे एक प्रॉपर टीम्स नावाचा ऍप असतो. वेगवेगळ्या ऑर्गनायझेशन मध्ये वेगवेगळं असतं. काही काही ऑर्गनायझेशन मध्ये झूम वापरलं जातं, काही काही ऑर्गनायझेशन मध्ये वेगवेगळे ऍप्लिकेशन वापरले जातात. तर मोस्टली ऑर्गनायझेशन मध्ये टीम्स नावाचं ऍप्लिकेशन वापरलं जातं, ते मायक्रोसॉफ्ट टीम्स आहे. तिथे मीटिंग सेट होते, आपली शेड्यूल होते. मीटिंग शेड्यूल झाल्यानंतर काय की मग तो तिकडनं बोलतो जो आपल्याला रिक्वेस्ट देणार आहे. मग मी त्याला विचारतो की बाबा तुझे रिक्वेस्ट काय. मग त्यांनी मला रिक्वेस्ट सांगणार. मग मी त्याला म्हणणार काय कर, मला डेटा दे. मग त्यांनी मला हा डेटा दिला, परंतु तो सांगायचं विसरला की कोणत्या डेटने पाहिजे. मग मी अगोदर डेटा घेतला. मग डेटा घेतल्यानंतर मी काय केलं, पूर्ण त्याला डिझाईन व्यवस्थित केलं, त्याला कॉलमला हेडर केलं, बोल्ड केलं,
कलरफुल मारलं म्हणजे मला इझिली कळलं इतके कॉलम्स आहेत इतके रोज आहेत. मग तुम्हाला 2 डेट भेटलं. मग माझा पहिला प्रश्न हा ते डेटनुसार तर विचारलं होतं पण डेट कोणती घेऊ पहिला प्रश्न तयार झाला. मग लगेच दुसऱ्या प्रश्नाकडे गेलो. मग म्हणलं अगोदर त्याने स्टेट वाईज पाहिजे होतं. तर स्टेट वाईज पाहिजे होतं तर मी काय केलं स्टेट आहे का नाही बघितलं. येस स्टेट आहे. स्टेटमध्ये काही नॉईस आहे का नाही बघितलं. नॉईस म्हणजे स्टेटच्या जागेवर काही आकडा वगैरे आहे का. तर जनरली मला इथे कळालं की इथं आकडा वगैरे काहीच नाही स्टेटच्या जागेवर. स्टेटच्या जागेवर नावच आहेत म्हणजे स्टेट युएसए स्टेट आहे अमेरिकाचे. चला इथं काही नॉईस नाहीये. जर नॉईस असता इथं जर याच्या जागेवर 1 2 3 काही असतं तर मग मी काय समजलं असतं की इथं नॉईस आहे. मग त्याला कसं घ्यायचं त्याला विचारलं असतं. त्याच्यानंतर आता स्टेट भेटला. त्याच्यानंतर सेल्स नावाचा कॉलम आहे का विचारतो. मग यस मी ऍट द एंडला गेल्यानंतर मला एक कॉलम भेटतो आर कॉलम भेटल्यानंतर त्याच्या साईडला एक कॉलम आहे येस. हे दिसतोय आर कॉलमच्या साईडला येस कॉलम आहे. तर मग मी परत कन्फ्युज झालो की क्वांटिटी म्हणजे किती प्रमाणात प्रोडक्ट मागवतो बरोबर आणि सेल्स म्हणजे अमाऊंट. तर मग मला परत 2 प्रश्न पडले की बाबा डेट कोणती घेऊ. मग दुसऱ्या वेळेस मी मीटिंग सेट करतो त्याच्यासोबत. आणखी प्रोजेक्टला कामच चालू केलं. आलं लक्षात वर्कफ्लो कसा प्रोजेक्टला कामच चालू केलं नाही. मग मी त्याला विचारतो की आता दुसरी मीटिंग मला तू डेटा दिलास ठीक आहे पण त्या डेटामध्ये 2 डेट आहेत एक शिफ्ट डेट आणि ऑर्डर डेट आहे. डेट कोणती घेऊ. मग लगेच मला ते सांगणार की ऑर्डर डेट घे किंवा शिफ्ट डेट घे. मग तो जसं म्हणेल त्याच्यानुसार रिपोर्ट बनवेल. ठीक आहे. मग त्याला परत मी दुसरा प्रश्न केला की इथं आर नावाचा एक कॉलम आहे सेल्स आणि त्याच्या समोर आहे येस नावाचा कॉलम तिथे आहे क्वांटिटी. तर हे जो प्राइस आहे ते एका क्वांटिटीचा आहे का 2 क्वांटिटीचा आहे बरोबर का नाही. मग ते म्हणलं चूक झाली माझ्याकडनं तो एकाच क्वांटिटीचा प्राइस आहे. मग मी त्याला विचारणार तुला 2 क्वांटिटी टोटल सेल्स नुसार रिपोर्ट पाहिजे की नुसते एका क्वांटिटीचा रिपोर्ट पाहिजे. एका क्वांटिटीचा त्याचा काही कामाचा नसणार बरोबर पूर्ण टोटल सेल्सच पाहिजे. मग ते म्हणजे टोटल सेल्स. मग मी काय केले माझा एक कॉलम तयार केला व्ही कॉलम दिसतोय व्ही कॉलम. इथे बघा इथे नाव दिसतोय व्ही कॉलम आणि त्याचे हे काय लोकेशन V1 कळलं. आता इथं मी एक फॉर्म्युला तयार केला दिसतोय फॉर्म्युला R2 गुणिले S2. फॉर्म्युला तयार करण्यासाठी काय इज इक्वल टू चं चिन्ह टाकावं लागतं तेव्हा पुढे फॉर्म्युला तयार होतो. मग मी हे का केला कारण की एका क्वांटिटीचा रेट 261 रुपये असेल तर 2 क्वांटिटीचा किती असणार जे त्याचं दुप्पट असणार. म्हणून मी काय R2 म्हणजे काय बघा R2 दिसतंय R2 गुणिले S2 नवीन कॉलम तयार केलं बरोबर. या कॉलमला मी नाव पण दिलं टोटल सेल्स कळलं. हे मी स्वतः कॉलम तयार केलं एक्स्ट्रा. मग जेव्हा मी दुसरी मीटिंग सेट केली तेव्हा त्याला विचारूनच केली मनाने गेला का शांतपणा. आता दुसऱ्या मीटिंग नंतर माझ्याकडे पूर्ण विजन क्लिअर झालं त्याला पाहिजे काय ओके त्याला पाहिजे काय त्याच्यानुसार मी कॉलम मी तयार केले. कॉलम V W आणि X हे तिन्ही कॉलम मी तयार केले. आता हे तिन्ही कॉलम तयार केले त्याचे फॉर्म्युले पण तयार केले. मला हे कळलं की डिस्काउंट हे एकाच प्रोडक्टचं डिस्काउंट आहे. लगेच मी त्याचा फॉर्म्युला तयार केला बघा. त्याचा फॉर्म्युला काय डिस्काउंट गुणिले क्वांटिटी बघा S2 गुणिले T2 दिसतंय S2 गुणिले T2. त्याचप्रमाणे टोटल प्रॉफिटचा मी फॉर्म्युला तयार केला काय केला S2 गुणिले U2 बघा S2 गुणिले U2. तर आपल्या कीबोर्ड मध्ये गुणिलेचं चिन्ह नसतं गुणिलेच्या जागेवर स्टार वापरावं लागतं हॅश त्याला ऍस्ट्रिक असे म्हणतात. त्याचं कारण काय की एक सारखंच एक अल्फाबेट आहे इंग्रजीमध्ये गुणाकारासाठी ते जरा लोक कन्फ्युज होते गुणाकार दाबू का X दाबू बरोबर का तेच एक रिझन आहे त्याच्यामध्ये हे नसतं जनरल ओके. तर काही ऍडव्हान्स आता ह्याच्यामध्ये आलेलं आहे तर काही ऍडव्हान्स कीबोर्ड मध्ये चेंजेस केलेले ओके. आता मी डेटा प्रिपेअर केला आताशी काय केलं मी डेटा प्रिपेअर केला क्लीन केला डेटा प्रिपेअर केलं हे कळलं VWX मी तयार केला स्वतःहून. आता मला दुसरी मीटिंग झाली त्याच्यासोबत आता मला कामाला लागायचं तर मी काय केलं स्टार्टिंगला की हा डेटा आहे. मग हा डेटानुसार मी काय केलं त्याचं मला ह्या डेटाचा एक प्युअर टेबल तयार करायचं. तर मी काय केलं इथं टिक केलं बघा दिसते इथं टिक केलं सिलेक्ट ऑल झालं हे दिसते स्क्रीन जरा आंधूक झाली म्हणजे काय पूर्ण सिलेक्ट झाल्या रोज आणि कॉलम्स. आता मी इथं तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं होतं ह्यावरच्या टॅब असतात टॅब मध्ये टूल्स असतात ते टूल्स आपल्या पद्धतीने आपण यूज करायचे असतात. आता इथं तुम्हाला इन्सर्ट नावाची टॅब दिसते बरोबर होम नावाची टॅब इन्सर्ट नावाची टॅब ड्रॉ नावाची टॅब ते इन्सर्ट मध्ये प्युअर टेबल नावाचा ऑप्शन दिसतोय तुम्हाला बरोबर. तर हे प्युअर टेबल आपण ऑप्शन यूज करू शकतो. त्याच्या
पहिले आणखी एक गोष्ट सांगतो, इथे जर टिक केलं तर तुम्हाला एक्सेल त्याच्या डोक्याने काय रिकमेंडेड देतात, तुम्हाला पाहिजे काय, इथे टिक करून बघतो. आता एक्सेल म्हणते बघा तुम्हाला सम ऑफ प्रॉफिट बाय स्टेट पाहिजे का, नाही, आपल्याला सम ऑफ सेल बाय स्टेट पाहिजे. इथे दिसते का कुठे सेल बाय स्टेट, असं तर डायरेक्ट घेऊ. सम ऑफ प्रॉफिट ते नाही पाहिजे आपल्याला, सम ऑफ प्रॉफिट बाय रिजन नो, सम ऑफ सेल्स, सम ऑफ डिस्टिंक्ट हे बी काय कामाचं दिसत नाही. हे वेगवेगळे ऑलरेडी आहेत, हे असेल तर ते बी आपण यूज करू शकतो. परंतु असं वाटतंय इथं मला कोणता कामाचा नाही तर आपण टोटल बनवूया, हे कामाचा दिसतंय पण आपण सेपरेट बनवूया, हे बी डायरेक्ट घेऊ शकतो. आता मी काय करतो, माझा सेपरेट बनवतो, मला एक्सेलचं रिकमेंडेड पाहिजे, डायरेक्ट इथे टिक करतो. ओके, मला अगोदर कॅन्सल करावं लागेल. सिलेक्ट केलं, इथे टिक केलं. आता हे विचारतं रेंज, म्हणजे ए कॉलम टू एक्स कॉलम पर्यंत सिलेक्ट केले त्याने ऑलरेडी. कॉलम ए ते कॉलम एक्स पर्यंत त्याने सिलेक्ट केले, कारण 24 कॉलम्स आहेत, म्हणजे 12 कडीमध्ये ए टू एक्स किती येणार, 24 पर्यंतच येणार, आणि वाय आणि झेड ते राहिलेलं आहे. आता ते विचारतं तुम्हाला न्यू शीट मध्ये पिव्होट पाहिजे की एक्झिस्टिंग मध्ये, तर बाय डिफॉल्ट निवडतीच असते. इथे एक्झिस्टिंग मध्ये केलं तर ऑलरेडी हे डेटा जेवढा मोठा आहे, बरोबर, त्याला खिचडी गावा दिसेल का नाही, डेटा जेवढा मोठा आहे, 24 रोज आहेत, परत 24 कॉलम्स आहेत, 10,000 रोज आहेत. मग ह्याच शीट मध्ये जर पिव्होट टेबल घेतला तर अवघड आहे. त्याच्यामुळे आपण काय करतो, न्यू वर्कशीट वर घेतो बघा, टिक केलं न्यू वर्कशीट आलं. ते असं काय एक्स्ट्रा कोडिंग बिडिंग केली, काहीच नाही केली कोडिंग. आता मला इथं दिसते बघा, इथं कॉलम्स दिसत आहेत, इथं फिल्टर्स दिसत आहेत, इथं कॉलम्स, रोज, व्हॅल्यूज. मला काय पाहिजे होतं, स्टेट नुसार सेल्स पाहिजे होता. मी काय घेतो, पहिल्यांदा डेट घेतो. डेट त्यांनी कोणती सांगितली होती मला, शिफ्ट डेट. इथं टिक केलं, हा बघा इथं आलं शिफ्ट डेट. आता इथं बघा इथं काय काय चेंजेस झाला, इथं इयर बी आले, इयरचं चिन्ह एक प्लसचं चिन्ह दिसायचं. इथे असं बटन दाबलं प्लसच्या तिथे तर क्वार्टर आले, ती वाली क्वार्टर नाही, क्वार्टर म्हणजे 3 वर्षाचं क्वार्टर असतं. ओके, तर आपल्या ह्याच्यामध्ये ऍक्च्युली 4 महिन्याचं एक क्वार्टर असतं, म्हणजे टोटल क्वार्टर 3 महिन्याचं क्वार्टर असतं, राहायचे क्वार्टर नाही किंवा ती बी क्वार्टर नाही. तर ह्याच्यामध्ये काय 3 महिन्याचा एक क्वार्टर असतो वर्षामध्ये. वर्षामध्ये किती महिने असतात, 12. मग महिने कमी जास्त करू नको, क्वार्टर घेऊन आला काय. ओके, चला द्या. आता इथं क्वार्टरवर टिक केल्यानंतर महिने येतात. पहिल्या क्वार्टर मध्ये काय असतो, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च. ओके, शेवटच्या क्वार्टर मध्ये कोणते असणार, मग आपण सध्या कोणत्या क्वार्टर मध्ये, फर्स्ट क्वार्टर मध्ये आहे जानेवारी महिना. आणखी 2 महिने कोणत्या क्वार्टर मध्ये राहणार आहे, फायनल राहणार आहे. आणि ह्याच्या अगोदरचा कोणत्या क्वार्टर मध्ये होतो, फोर्थ वाला, बरोबर. हे लक्षात ठेवायचं. काही बिझनेस वाले काय विचारतात की क्वार्टर वाईज बिझनेस सांगा, कोणत्या महिन्यात कसा इन्क्रीज डिक्रीज होईल. त्याच्यामुळे बाय डिफॉल्ट आपण नुसती डेट टाकली तर एक्सेलने काय केलं, इयर दिलं, इयरच्या खाली क्वार्टर दिले, क्वार्टरच्या मधात महिने दिले, महिन्याच्या मधात डेट बी दिली. ह्या बघा टिक कर, एवढा मोठा डेटा दिला, डेट बी दिली. आता डेटच्या पुढे काय नसते, घंटी. ओके, कारण घंट्यासाठी इथे काही कामच दिलेलं नाही, तर डेट. ओके, तर आता आपल्याला एवढा मोठा डेटा तर द्यायचा नाही. त्यांनी काय विचारलं मला, इयर वाईज सेल. एक्स्ट्रा त्यांनी जेवढं दिलं तेवढंच करायचं, एक्स्ट्राचं काय करायचं शांतपणे. परत त्याला खिचडी काला दिसेल इथं. आपण काय करूया, आपल्याला जे गरजच नाही ते रिमूव्ह करूया. ओके, आता इथं मी मायनसवर टिक करतो, मायनसवर टिक करतो. आता फक्त इयर्स मागितलं त्यांनी, इयर्स मागितलं, मग इथं जाऊया. फक्त इयरच ठेवायचं ना आपल्याला, बाकीचे ठेवायचं नाही ना. आता हे क्वार्टर ठेवायचं नाही, इथं टिक करायचं असं. टिक केलं, रिमूव्ह फील्ड, क्वार्टर गायब. मंथ, रिमूव्ह फील्ड, मंथ गायब. रिमूव्ह फील्ड, डेट गायब. उरले काय, इयर्स उरले. आपल्याला तेच पाहिजे होतं, बाकी काय पाहिजे होतं नाही. आता इथं रॉ लेबल्स दिसत आहेत, मला याचं नाव चेंज करायचं. रॉ लेबल्स म्हणजे त्याला कळायला पाहिजे नाही काय कशाचा कॉलम. इथं मी काय टाकतो, रोज टाकतो माझ्या हिशोबाने. ओके, आता इथं इयर्स नाव टाकतो. आता इथं गेल्यानंतर इथं असं जायचं. ओके, कीबोर्ड इकडे माझा, कीबोर्ड नुसार मी चेंज करतो. सिलेक्ट केलं आणि इथं मी नाव टाकतो इयर्स. दिसलं नाव चेंज झालं, ऑल सेट. आता रॉ लेबल्स, ते रॉ लेबल्स मुळे कोणाला दिसत नव्हतं, बरोबर. रो लेबल्स होते, रो लेबल्स.
ड्रॉ नव्हते ऍक्च्युली, रोचे लेबल्स, पण ते दिसत नव्हते. मग त्याच्यामुळे मी काय केलं, आणि हे मला एक्स्ट्राचं बी दिसायला, त्याच्यामध्ये काहीच नाहीये लेस दॅन के. मग इथं असं ड्रॉप डाऊन मध्ये जायचं आणि त्याला अनटिक करायचं काय. ओके, जर आता ओपनिंग दिसायला जरा नीट जेवढं पाहिजे तेवढंच. आता आपण आताशी कुठे आलेलो आहोत, फक्त इयर साईड. आता इथं तुम्ही टिक केला. आता बघा, काल काय जाण्याचा प्रश्न होता सर, ते इकडला टेबल पुढे गेला, बरोबर का नाही. इकडे टिक केला, इकडला टेबल गायब होतो, होणारच, कारण आपण पिव्होट टेबल करतोय. जिथून सुरुवात केली त्याला दिसायला पाहिजे ना. इथं टिक केला, ऑटोमॅटिक आला टेबल, बरोबर. काय काय जणांनी सभागती घाई गडबडीमध्ये हे बी कट केलं. आता इथं बी आल्यावर दिसत नाही, पुन्हा म्हणतात मास्तर आता हे बी दिसत नाही, ऍड कसं करू, बरोबर का नाही. काय काय नाही, घाई गडबडीत काय केलं, असं चिन्ह दाबलं, आता ते बी दिसत नाही. आता करायचं तर करायचं कसं, मग परत इथं जायचं. बिलकुल टेन्शन घ्यायचं नाही. इथं वर एक तुम्हाला टॅब दिसते, त्या टॅबचं नाव आहे पिव्होट टेबल अनालिसिस, बरोबर. त्या टॅबवर जायचं. जे आपला फील्ड टेबल लपून बसलेला आहे ते परत आणण्यासाठी इथं जायचं. आणि इथे तुम्हाला दिसते फील्ड लिस्ट, दाबा खटका. आलं. सभागती जरी चुकून गेला असं टेन्शन घ्यायचं नाही, लय चळचळ कापायचं बी नाही. ते भेटलं आपल्याला, फील्ड आल्या, बघा इकडे तिकडे क्लिक केल्यानंतर ते जाणार आहे, कारण पिव्होट टेबल इकडे नाही, पिव्होट टेबल फक्त एवढाच. मग तेवढंच ह्याच्यात तर तेवढंच करू, बरोबर का नाही. ऑल सेट. आता आपल्याला नेक्स्ट काय ऍड करायचं होतं की सेल्स. आता इकडे बघा, रोज मध्ये आता आपल्याला अगोदर स्टेट बघूया. स्टेट इथे डायरेक्ट सर्च करू शकतो, डायरेक्ट स्टेट बघूया. स्टेट वाईज पाहिजे होतं ना त्यांना. बघा स्टेट इथे टिक केलं. बाय डिफॉल्ट स्टेट कुठं गेलेला आहे, अगेन ह्याच्या मधात गेले, इयरच्या मधात प्लस मध्ये. तर आपल्याला आणखी त्याला कन्फ्युजन होईल, बरोबर का नाही. मी काय करतो, ह्याला टाकतो कॉलम्स मध्ये. आपल्या इयर्सला आहे ना कॉलम्स मध्ये टाकतो. बघा असं धरतो, एकदमच काय झालं, बंद पडलं, धरसोड झाली. नजर लावली रे टाके मध्ये नजरच इकडे डोळे फिरायला. ओके, आता हे काय, इथं असं धरून घ्यायचं, असं दाबून ठेवायचं. इथं दाबून ठेवल्यानंतर डायरेक्ट इकडे येतं. बघूया, ट्राय करूया, काय होईल नाही. का करतो, लॅपटॉप वरतून करतो, दाबून धरलं त्याला आणि इकडे सोडलं, आणून सोडलं. दिसते गेलं, प्रेशर पडायला काय की
यार काय झालं रे ओके इकडे लक्षात आलं चला आलं वापस आलं 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 हा इयर्स आता मी काय केलेले कॉलम्स मध्ये टाकलेले इयर्स यार ते चार्जिंग नाही लावली आणखी अजून मोठे होईल ना काम इकडे लक्षात आलं आता चालेल आता इथं आपण आताशी काय केलेलं आहे इयर्स कॉलम मध्ये टाकले आता जरा व्यवस्थित दिसतोय बरोबर एंड युजरला आता नेक्स्ट आपलं काम काय असणार आहे की जो सेल्स आहे तो इथे दिसायला पाहिजे ओके आता अगेन इथं कॉलम लेबल्स आले आता रोज लेबल मध्ये आपण काय टाकले होते की इयर्स टाकले होते ह्याला परत मला एडिट करावं लागेल ओके हे रोज लेबल आणि हे कॉलम लेबल आता इथं मी काय करतो इथं काय ड्रॉपडाऊन मध्ये काय दिसतंय बघा इथं मला इयर्स दिसतं इथं परत मला इथं रिनेम करावं लागेल इथं काय करावं लागेल इथं स्टेट लिहावं लागतं ओके जे मी काही वेळापूर्वी याचं नेम चेंज केलं होतं तर याचं मी काय करतो इथं स्टेट उभे काय स्टेट आहे स्टेट्स त्याच्यानंतर इथं काय रिनेम केल्यानंतर इयर्स म्हणजे एंड युजरला कळणार इयर्स आता त्याच्यानंतर आपल्याला काय पाहिजे होतं सेल्स पाहिजे होतं सेल्स पाहिजे होतं सेल्स नावाचा ऑप्शन आपण शोधणार किती प्रमाणात कशाचा कोणत्या वर्षी सेल झालेला आहे आता इथे गेल्यानंतर तुम्हाला इथे क्लिअरली काय दिसतंय ही एक फील्ड आहे आता इथे मोर टेबल्स मध्ये जायचं टेबल्स ओके ड्रॉप डाऊन मध्ये गेलो टोटल सेल्स हे इथं दिसतंय ऑटोमॅटिक हे व्हॅल्यूज नावाच्या ह्याच्यामध्ये गेलेलं आहे आता इथं काय होतंय सम ऑफ सेल्स ओके सम ऑफ सेल्स झालेले परंतु इथं तुम्ही जर बघितलं असेल की आकडे दिसायले बरोबर का नाही आता हे एंड युजरला कळणार आहे का बरोबर त्याला कन्फ्युजिंग असेल ते म्हणते अगोदर मी तुला आकडेवारी शीट दिली परत तुम्हाला आकडेवारी शीट द्यायला फरक काय आपल्यात आणि त्याचं ते म्हणजे हे एवढं तर मी करू शकत होतो मग आपल्याला थोडं डेकोरेशन बी करावं लागतं ओके आता इथं जर तुम्ही सिलेक्ट केलं आता ह्या पूर्ण ह्या टेबलला सिलेक्ट करायचं पूर्ण एवढं आलं आणि याचं काय करायचं इथून फॉर्मॅट चेंज कर बघा आता इथं गेलो मी आता इथं करन्सी मध्ये गेलो डॉलर आलं परत हे डेसिमल पाहिजे नाही डेसिमल काय करतात कन्फ्युजिंग करतात त्याला एकदम राऊंड फिगर मधला सेल पाहिजे हे पॉईंट नंतरचा डेसिमल नाही पाहिजे इथं टिक आहे त्याच्यानंतर मी इथं काय करतो हा खटका दाबतो गेले 0 आता राऊंड फिगर मध्ये आलं तसंच आता बाकीच्याला बी आपण करन्सी मध्ये चेंज करूया बाकीच्याला करन्सी मध्ये चेंज करण्यासाठी काय करावं लागेल सगळ्याला सिलेक्ट करावं लागेल आणि त्याच पद्धतीने इथे करन्सी ओके आणि हे चल आता हे करन्सी आले डिटेल्स आले आता जर तुम्ही बघितलं तर हे एका साईडला गेलेला आहे डेटा बरोबर आता याला आपण कशा पद्धतीने सेट करू शकतो आणखी याच्यामध्ये काही गोष्टी ऍड ऑन करू शकतो आता इथे बघितलं सम ऑफ टोटल सेल्स हा आपल्याला इथे दिसतो ओके परंतु हे एंड युजरला कळणार नाही शीट कशाची इथपर्यंत आपण काल आलो होतो बरोबर ह्याच्यामध्ये काही कोडिंगचं काही आहे का काही एक्स्ट्रा गोष्ट आहे का काय आपण काय एक्स्ट्रा केलंय का आता इथं जर तुम्ही बघितलं तर ह्या टायटल बी देऊ की आपण रिपोर्ट कशाचा बनवू बरोबर याचं टायटल बी देऊया आता जर कोणाला स्टेट वाईज जर सेल्स बघायचा असेल तो त्याला म्हणायचं तू काय कर तुझ्या हिशोबाने सेल बघायचा असेल इथे ड्रॉपडाऊन मध्ये जा तुला ज्या स्टेटचा पाहिजे ते स्टेट सिलेक्ट कर ओके कर त्याचा पूर्ण डिटेल इथे आता एक तुम्ही ऑब्झर्व केलं असेल प्रत्येक सेलचा इथं आकडा बी दिलेला की 2015 मध्ये ग्रँड टोटल ओके म्हणजे कॉलमचं ग्रँड टोटल आहे 15 मध्ये 14 मध्ये 16 मध्ये आणि या सगळ्याचे मिळून टोटल किती झाले ते बी दिले इथं सगळ्याचे मिळून टोटल किती झाले जवळपास $1,18,424 एवढा सेल झालेला आहे कोणत्या स्टेटमध्ये अल्बामा नावाच्या स्टेटमध्ये परंतु आता कोणाला इथे हे अनालिसिस काय पाहिजे असं ते म्हणते मला खाली टोटल देऊ नको खाली गौरव बघू खाली बघायचं सवय नाही मला डायरेक्ट बाजूला दे तर बाय डिफॉल्ट एक्सेल काय करतात खाली बी देतो वरी बी देतो बरोबर तर आपल्याला खाली पाहिजे नाहीये फक्त ते एंड युजर आता त्याला जसा रिपोर्ट पाहिजे ते त्याच्यानुसार बनवून घेणार बरोबर आपण जसं येतं तसं नाही त्याला जसा पाहिजे तसा आता इथे त्याला फक्त साईडला टोटल पाहिजे खाली ते म्हणजे करू स्क्रोल करू बघू एवढा मला वेळ नाही
तर हे काय करते, अल्बमा सगळ्या वर्षाचा त्याला इथे रेकॉर्ड देते. असं बी 2014ला किती येणार तर टोटल 47,000 येणार आहे. मग खालच्या टोटलचा तसा फायदा पण नाही सगळ्या इयरचा. तो म्हणला मला साईडला दे टोटल, कॉलम वाईज दे. मग इथं जायचं, इथं तुम्ही एक आपल्याला टॅब आहे, कुठे गेली ती टॅब, ओके. आता याच्यामध्ये अनालिसिस कुठे गेलं, ओके. ह्याला टिक करावं लागतं पिव्होट टेबल. विदाउट टिक असं इकडे केल्यानंतर काही टॅब येणार नाही. ह्याला टिक केल्यानंतर बघा 2-3 टॅब वाढला का नाही वरी, बरोबर. अगोदर मी असं ओपन होतं तर दिसत नव्हतं मला टॅब. आता इथं टिक केल्यानंतर परत नंतर मास्तर तुम्ही जे करू लागले ते मला दिसत नाही, इथे टिक करावं लागलं कारण पिव्होट टेबलचा टॅब आहे. इथे गेल्यानंतर मी इथे डिझाईन नावाच्या ह्याच्यावर टिक केलं. डिझाईन नावाच्या ह्याच्यावर टिक केलं मी. आता इथे ग्रँड टोटल्स नावाचं मला दिसतंय इथे ग्रँड टोटल्स, त्याचा ड्रॉप डाऊनवर टिक केलं. मग ते म्हणतात की 1 ऑन फॉर रोज ओनली. आता हे आडव्या काय रोज आहेत ना, बरोबर. ऑन फॉर रोज ओनली म्हणजे फक्त आता रोजचा हिशोब लागेल, खाली दिसणार ना, खालचा हिशोब दिसणार नाही. खोटं वाटलं तर बघायचं तुम्हाला, तुम्हाला भरोसा नाही. बघा खाली दिसायला टोटल काहीच दिसत नाही. बघा दिसायला अगोदर दिसू लागले टोटल, आता दिसायले नाही. मी काय केलंय, फक्त ऑन फॉर रोज केले. ग्रँड टोटल वरती गेलो, ऑन फॉर रोज. आता फक्त कॉलम साठी पाहिजे, रोज साठी नाही पाहिजे. ऑन फॉर कॉलम्स आता खाली येईल, साईडचं काय, बरोबर. पण बाय डिफॉल्ट काय करते एक्सेल, मी दोन्ही देतो. मग तुमच्या हिशोबाने बघा तुमचं काय करायचं. एक्सेल बाय डिफॉल्ट दोन्ही देतो, मग तुम्हाला जसं पाहिजे तसं घ्या, ओके. पण आपल्याला पुढच्या जसं द्यायचं तसं. आता ह्या डेटामध्ये जर तुम्ही काही गोष्टी ऑब्झर्व केल्या असतील, आताशी आपण रिपोर्ट बनवला. आता हे आणखी बी जरा ओपनिंग दिसेल, तर याला ओपनिंग करण्यासाठी काय काय करावं लागेल, आपण आपला थोडा माइंड लावायचा. कारण आपण डेटा अनालिस्ट बनणार, आपला माइंड बी तेवढा चालायला पाहिजे. त्याच्यामध्ये कोडिंगचं काहीच नाही. मी काय केलं, इथे सिलेक्ट ऑल केलं. सिलेक्ट ऑल केल्यानंतर मला अशा काही गोष्टी कळाल्या की इथं आपण आणखी काय करू शकतो, आणखी डिझाईन कशा प्रकारे करू शकतो की इथं रिपोर्ट लेआउट दिसतंय तुम्हाला, रिपोर्ट लेआउट. इथं रिपोर्ट लेआउटला डिझाईन मध्ये गेलो, टिक करून डिझाईन मध्ये गेलो आणि रिपोर्ट लेआउट इथं लेआउट मध्ये गेलो. आता शो इन टॅब्युलर फॉर्म. टॅब्युलर फॉर्म म्हणजे काय की, टॅब्युलर फॉर्म म्हणजे की डेटा अशा टेबल फॉर्म मध्ये दिसला पाहिजे. टेबल कसे असतात, उभी रेष, आडवी रेष, उभी रेष, आडवी रेष. जरा नीट नीट दिसतो, सेपरेट सेपरेट डेटा दिसतो. बघा आता मी त्याच्यावर टिक केला किती चेंजेस होते बघा, जर आणखी स्पष्ट दिसतो, बरोबर. आणखी काहीतरी त्याचा चेंजेस झाले टॅब्युलर फॉर्म मध्ये, आणखी चेंजेस झाले त्याच्यामध्ये. आता जर कलर चेंज करतो मी डिझाईन, तर इथे त्या डिझाईन मध्येच गेलो, हे टिक केलं, चेंज व्हायला ऑटोमॅटिक. एक्स्ट्रा डोकं लावायची गरज नाही. असं मॅन्युअली बी करता येतं नो डाऊट, पण इथं बी करता येतं. ह्या टॅब खेळायच्या, जसं जसं तुम्ही एक्सप्लोर करणार तसं तसं तुम्हाला कळेल. तर अनालिसिस वाल्याचं हेच काम राहतं की पुढच्याला बघताच त्याचे डोळे असे कसे प्रफुल्लित झाले पाहिजे, असा रिपोर्ट बनवायचा, असा कलर सेन्स निवडायचा, ओके. आता हे इथं एवढे चेंजेस झाले. आता काही काही गोष्टी जर तुम्ही डेटामध्ये ऑब्झर्व केल्या, इथं 0 दिसते, काहीच दिसत नाही. डिस्ट्रिक्ट ऑफ कोलंबियामध्ये 2014ला काहीच सेल झाला नाही असा त्याचा अर्थ आहे, बरोबर. म्हणजे रॉ डेटामध्ये काहीच नसत या टायमाला, म्हणून इथं 0 आहे. परंतु आपण हे दाखवायचं काम, त्याच्यामुळे काय होतंय की दिसताना बी जरा रिपोर्ट ढिला ढाला दिसायला, बरोबर का. मग त्या ब्लँकच्या जागेवर आपण काहीतरी ऍड करू शकतो का, आपलं माइंड लावायचं. ब्लँकच्या जागेवर काय ऍड करू शकतो, एक NA लिहू शकतो, NA म्हणजे नॉट अप्लिकेबल, किंवा 0 लिहू शकतो. $0 लिहिल्यावर काय फरक पडणार, काही फरक पडणार नाही. मग त्याला थोडी डिझाईन करा, म्हणजे ब्लँक ठेवूच, मग त्याला वाटेल यार ब्लँक फाईल म्हणजे याचं काहीतरी चुकलं काही, त्याला काय मग तिथे डेटाच नाही म्हणून ब्लँक, बरोबर का. मग तिथे डेटाच नाही ब्लँक, इथे जायचं आणि त्याच्यानंतर राईट क्लिक करायचं. आपला जो माऊस असतो कीपॅड वरती 2 खटके असतात, लेफ्ट साईडला राईट साईडला. राईट साईडच्या खटक्याला बोलायचं जे राईट क्लिक आणि लेफ्ट साईडच्या लेफ्ट क्लिक माऊस. आता मी इथे एका सेलवरती गेलो, जिथं ब्लँक आहे तिथे गेलो आणि तिथं जाऊन मी काय केलं की माऊसचे राईट क्लिक बटन दाबलं. राईट क्लिक बटन दाबल्यानंतर मला हे ऑप्शन्स येतात, दिसतात, बरोबर. आता इथं व्हॅल्यू फील्ड सेटिंग दिसली. व्हॅल्यू फील्ड सेटिंग मध्ये जा. तत्पूर्वी व्हॅल्यू फील्ड सेटिंगचं मी सांगण्यापूर्वी दुसरं एक गोष्ट सांगतो. इथं बघा
पिवट टेबल ऑप्शन वरती जा. आता पिवट विचारलं, इथे ऑप्शन दिसतंय तुम्हाला, कुठे गेलं हे, फॉर एम्प्टी सेल्स शो, दिसायला फॉर एम्प्टी सेल्स शो, इथे ब्लँक आहे म्हणून तिथे ब्लँक दाखवायला, बरोबर का ना. आता मी काय करतो, एम्प्टी सेल्स साठी ब्लँक नाही पाहिजे, 0 पाहिजे मला, 0. मग इथे काय करतो, इथे जातो आणि कीपॅड वरून 0 एंटर करतो. 0 एंटर केल्यानंतर आता बघा सगळीकडे $0. आता डेटा जरा आणखी ओके दिसायला, बरोबर आहे. आणखी जरा त्याच्यात रौनक आली. आता ह्या रिपोर्टला टायटल द्यायचं, बरोबर. आता एंड युजरला माहित नाहीये, आता जे युएसए मध्ये नाही शिकलं किंवा युएसएचं त्याला काहीच नॉलेज नाही, तुम्ही हे काय अल्बामा, अरेझोना, कॅलिफोर्निया 2-3 नावं आपल्याला माहित असतात, न्यूयॉर्क, कॅलिफोर्निया, लॉस एंजलस, त्याच्यानंतर वॉशिंग्टन लय जणांनी ऐकलं असं, व्हाईट हाऊस, पण बाकीचं आपल्याला काय माहिती, बरोबर का. मग ते एंड युजरला जो दुसरा व्यक्ती आपला रिपोर्ट बघेल त्यांनी नावातच ओळखलं पाहिजे रिपोर्ट कोणी बनवलं, कारण आपली एवढी पहिचान बनवायची कंपनीमध्ये. हा, हे जे माणूस बनवलं अप टू डेट बनवलं, आपल्याला त्यांनी फक्त एवढंच सांगितलं होतं, एवढंच त्याला इनफ आहे, पण त्याच्यामध्ये डेकोरेशन आणायचं. आता डेकोरेशन आहे सम ऑफ टोटल सेल्स, हे काही कळणार नाही त्यांना, बरोबर. मग हे रिमूव्ह करायचं, इथे टिक करायचं आणि त्याला बॅक स्पेस मारायचं. आता इथं जायचं बघा डब्यामध्ये, बॅक स्पेस मारायचं आणि एक स्पेस द्यायचं, रिकामी ठेवता येत नाही, नेम हे काही ना काहीतरी द्यावं लागतं, म्हणून मी एक स्पेस दिला. नाही तुम्ही म्हणता सर बॅक स्पेस मारला आणि इंटर करायला गेलो असा एरर येतो, ते काय म्हणते माहितीये का, की त्याचं काही ना काहीतरी नाव द्यावं लागतं, रिकाम सोडता येत नाही. रिकाम सोडता येत आपण एक स्पेस देऊ, हे आडवं बटन असतं आपलं कीपॅडचं, एक स्पेस दिलं, मग त्या स्पेस बी त्याच्यासाठी एक नाव असतं, परंतु आपल्याला इथे काही दिसत नाही, बरोबर. एक स्पेस दिला, एंटर मारलं, रिकाम बी झालं, बरोबर. नुसतं बॅक स्पेस मारल्यानंतर काम होणार नाही, एक स्पेस द्यावं लागतं. कळालं, ऑल क्लिअर. आता मी ह्या रिपोर्टला थोडं सिस्टमॅटिक नाव देतो, स्टेट कळालं, हे कळालं, ओके. आता मी काय करतो, इथं जातो, एवढं सिलेक्ट करतो, मला एवढं 3 ह्याचं इकडून 2 सोडायचे, इकडून 2 सोडायचं, बघा इकडून 2 सोडले, इकडून 2 सोडले, डिप्टो सेंटरला मला नाव द्यायचं. म्हणून मी इथं काय केलं, तिन्ही फील्ड एकाच जागेवर घ्यायचे, मर्ज सेंटर केलं. आता बघा इथं काय चेंजेस झालेलं आहे, थोडं जर ऑब्झर्व केलं तुम्ही, ह्या तिन्हीची एक फील्ड तयार झाली, दिसली, DCDE अशी उभी रेसच गायब झाली. कशी केली मी उभी रेस, तिन्ही सिलेक्ट केल्या आणि मर्ज सेंटरवर गेलो, कळालं. मग तिथे रेस हे झाले बघा, आता इथं क्लिक केलं ना, डायरेक्ट एवढी एक सेल मर्ज सेंटर. आता बघा परत रेस आलं का नाही, मग तिन्ही मध्ये या खात्यात नाव टाकायचे, म्हणजे जरा आणखी डेकोरेशन दिसते. मर्ज सेंटर, ऑल सेट, ओके. आता मी इथं नाव देतो, काय नाव देतो या रिपोर्टला, चला मी वरची सेल बी कशाला उपयोग करून घेतो, वरची बी घेतो, सगळे सिलेक्ट केले, सगळ्याला मर्ज सेंटर करतो, ओके. आता नाव देतो रिपोर्टला, सेल्स बाय टोटल सेल्स, टोटल सेल्स बाय स्टेट. आता हे नाव मी कसं दिसाय, त्याला आणखी जरा डेकोरेशन करतो, डबल करतो, जाडजूड करतो, इथे गेलो, ओके, बोल्ड मारतो, कलर टाकतो इथं जरा, आपल्याला काय कलर फुकटायचे फटाफट टाकायचे, ओके. खालची लाईन मारायची, लाईन मारा, इथे जरा चांगलं दिसेल, सोडून दिलं, टोटल सेल्स स्टेट, ओके. आता आणखी ओके वाटायला, आता एंड युजरला मी बघितल्या लगेच कळलं की आपले सेल्स हा स्टेट वाईज सेल आहे, टोटल सेल्स बाय स्टेट. आता इथे जर तुम्ही बघितलं तर आणखी हे जरा उघडं वाटतं, ह्याला बी आणखी आपण डिझाईन करू शकतो. कशा पद्धतीने डिझाईन करायचं, याला त्याला सिलेक्ट करायचं, कंट्रोल बटन दाबून कंट्रोल शिफ्ट खालचं सिलेक्ट, इथपर्यंत आलो, ओके. आता त्याच्यानंतर इथं डब्बे टाकले, आणखी जरा भारी दिसेल, बरोबर. डब्बे टाकल्यानंतर तेवढं टार्गेट होतं, सेंटरला घेऊ याला, ओके. अशा पद्धतीने आपला रिपोर्ट एक फायनल तयार झाला. आता हे कोणी जरी बघितल्यानंतर त्याला योग्य वाटेल, त्याला लगेच कळेल, जे पाहिजे त्याला ते भेटलं, ओके. इथं आपण काय काय केलं, आजचे चेंजेस, जिथं ब्लँक होतं तिथे 0 मध्ये कन्वर्ट केलं,
डेटा क्लीन केला अगोदर टोटल सेल्स नावाचा कॉलम नव्हता तो तयार केला, बरोबर. ॲज अ डेटा अनालिस्ट हे एवढा माइंडसेट आपल्याला पाहिजे. हे तर खूप बेसिक आहे. पिव्होट टेबल हे कोणाला पण येतं जनरली, परंतु तुम्हाला मी बेसिक पासून सांगण्याचं रिझन हेच आहे की तुम्हाला एकदम बेसिकचं बेसिक जेव्हा नॉलेज प्राप्त होईल तेव्हा तुम्हाला IT मध्ये कोणतेही प्रश्न विचारता, कसेही प्रश्न विचारता, काही प्रॉब्लेम येत नाही. डायरेक्ट मी तुम्हाला SQL क्वेरी कडनं घेऊन गेलो किंवा डायरेक्ट पांडाज वरनं घेऊन गेलो तुम्हाला काहीच कळणार नाही. एक तर तुमचा IT वरचा विश्वास उडेल की लय अवघड असते, लय अवघड असते. IT मध्ये दिसतं एक्सेल तुम्हाला पिव्होट बी चांगलं यायला लागलं ना. बऱ्याच जणांना पिव्होट येत नाही IT मध्ये काम करणार, कारण ते कोडिंगवरच काम करतात, एकदम कोडिंगवर काम करतात, त्यांना बऱ्याच जणांना येत नाही. आता बरेच असे मी व्यक्ती बघितले जे डेटा अनालिस्ट आहेत किंवा डेटा सायंटिस्ट आहेत ज्यांना पिव्होट टेबल एक्सेलच व्यवस्थित चालवता येत नाही, पण कोडिंग चांगली येते. ते मी डायरेक्ट कोडिंगवर फोकस केलं. एक्सेल तर बेसिक आहे. तर बेसिक जर आलं ना तर तुम्हाला आणखी डेटावरती प्रेम कसं करायचं कळतं. त्या डेटावरती जितकं तुम्हाला डेटा असा प्रॉपर कळलं तितकं तुमचं डोकं चालतं. बघता क्षणी तुम्हाला कळायला पाहिजे अरे याच्यात हे एरर आहे, मला हे प्रश्न विचारावा लागेल, तर याच्यात हे असं तयार करावं लागेल, त्याला विचारून तयार करतो, बरोबर. मग आता हे सिस्टमॅटिक दिसते. आता ह्याच्यानंतर मी या शीटला नाव बी देतो, बरोबर. असं डबल क्लिक केल्यानंतर रिनेम देता येते. ही स्टेट वाईज आता इथे सेल्स बाय स्टेट दिले ना, टोटल सेल्स नाव देतो. सेल्स स्टेट, ओके. बघ आता कोणाला बी बघितल्यानंतर लगेच कळणार की लिहिलंय काय, करायलाय काय, ओके. आता हे जी खालची शीट टाकलेली तिला मला कलर बी द्यायचं तर कलर बी देता येतो. बघा चेंज व्हायला का, कलर कसा चेंज करायचा, ते शीटचं नाव असं टिक करायचं त्या शीटला, बरोबर. आणि राईट क्लिक दाबायचं, इथे ऑप्शन येते टॅब कलर, त्याला टॅब म्हणायचं. खालची जे शीट असतात का त्याला टॅब म्हणायचं, टॅब. बघा आता आपण डायरेक्ट फोकस करू शकतो. बघा बघितलं की त्याला लगेच जे कलर वाले त्याच्याकडे जाणार का नाही माइंडसेट, लगेच माइंडसेट गेला का नाही तिकडे. तिकडे तशा पद्धतीने आपण ऍज अ डेटा अनालिस्ट आपल्याला आपलं टार्गेट काय पाहिजे, प्रायमरी टार्गेट जो बी एंड युजर आहे, आपला जो रिपोर्ट बघणार आहे त्याला प्रायमरी फोकस त्याचं तिथपर्यंतच गेलं पाहिजे, बरोबर का नाही. कारण आपण जे दाखवू तेच ते बघणार. आणि आपलं जर डिझायनिंग व्यवस्थित नसेल, डेकोरेशन व्यवस्थित नसेल, त्याला बघण्याची तरी इच्छा होईल का नाही. तर त्याला बघायची इच्छा करण्यासाठी आपल्याला असं काहीतरी डेकोरेशन. बघा आता ह्या ज्या बाकीच्या टॅब बघण्याकडे लक्ष जाईल का कोणाचं, जे कलरवाले डायरेक्ट हायलाइट व्हायला नाही, हा मग त्याला आपल्याला सांगायची बी गरज नाही आपण रिपोर्ट कशात बनवलाय. ते लगेच हा भास्करला जे सांगितलं होतं इथं केलं, टोटल सेल्स बाय शीट स्टेट, ओके. आणि तिथे आपण बोल्ड बी करू शकतो. तिथे क्लिक केल्यानंतर आणखी बोर्ड वगैरे तसंच आणखी काय जे चेंजेस आहेत, राईट क्लिक केल्यानंतर काय काय होतात, कसे कसे होतात हे इकडे ट्रबल शूट करायचे, ओके. तर अशा पद्धतीने शीट प्रोटेक्ट बी करू शकतात. आता जे रिपोर्ट हे बघेल ते फक्त त्याच व्यक्तीला बघायचं असेल तर ते आपण लॉक बी करू शकतो. शीट ते टॅब, शीट म्हणजे टॅब लॉक बी करू शकतो, ज्याला दाखवायचे तेच बघणार. अशा प्रकारे हे बनवलं होतं, हे काल बनवलं होतं, ओके. तर मे बी 1 ला चालू करायचं का, कारण 1 ला 1:30 ला सुटतं कॉलेज, फर्स्ट इयर, बाकी सेकंड इयर 1:30 ला, थर्ड इयरला कोणी वालीच नाही वाटतं 12 ला सोडते. वालीच नाही उरला जायला, ओके. तर काही दिवस बघू, टाइम त्याप्रमाणे शेड्यूल करू. कॉलेज किती वाजता चालू होतं, 10च्या अगोदर टाइम भेटू शकतो तुम्हाला, पण मला नाही भेट. सॅटर्डे संडे मी चंद्रशेखर आझाद असतो 100%, मला सुट्टी असते. ITचा आणखी एक बेनिफिट असतो, शनिवार रविवार सुट्टी असते माहिती, दुसऱ्या कंपनीला नसतो पण IT ला असतो. आता नॉर्वे नावाचा एक देश आहे, एका देशामध्ये आणखी एक ती संकल्पना चालू आहे. फॉरेन कंट्रीज वाले काय करतात, ते आयुष्य जगतात, आपण आयुष्य जगत नाही. आपण नुसतं आयुष्य आपल्याला जगवतो, आपण आयुष्य जगत नाही. आयुष्य आपल्याला जगवतो की बाबा नुसतं तुला जगायचं म्हणून पाणी पी, अन्न खा, उठ, जागा हो, ध्येय प्राप्तीवरून थांबू नको, हे फक्त डायलॉग ऐकायला आहे आणि याच्यामुळे आपण आयुष्य जगत नाही. पण काही काही फॉरेन कंट्रीज आहेत त्यांची स्ट्रॅटेजी काय चालू आहे, काही काही कंट्रीजमध्ये आपला बी केलं
4 दिवस काम करायचं, 3 दिवस वीकेंड, 3 दिवस सुट्ट्या. आणि आमच्यात ते आलं तरी अगोदर कल्चर IT मध्येच येणार. आणि IT कंपनी ऑलरेडी अप्लाय केलेलं आहे, म्हणजे नॉर्वेच्या ज्या काही काही देशामधल्या कंपनीज आहेत त्यांनी ऑलरेडी अप्लाय केलेलं आहे की 3 दिवस सुट्टी, 4 दिवस वर्किंग आणि 4था दिवस हाफ डे, कम्प्लीट हाफ डे. 4था दिवस हाफ डे म्हणजे गुरुवार हाफ डे, म्हणजे सोमवार ते बुधवार काम करा, गुरुवार हाफ डे मारा आणि 3 दिवस डायरेक्ट जिंदगीसाठी. तर जनरली IT वाल्याला 2 दिवस सुट्ट्या, ते 2 दिवस सुट्ट्या देण्याचं रिझन काय माहिती तुम्हाला? कसं आहे, संकल्पना कशी आली 2 दिवस सुट्ट्याची? तर वर्ल्ड वॉर जेव्हा चालू झाला होता, वर्ल्ड वॉरच्या काळामध्ये फोर्ड नावाची एक 4 व्हीलर कंपनी होती. फोर्डच्या गाड्या अगोदर खूप चालायच्या. तर वर्ल्ड वॉर मध्ये सगळ्यात जास्त त्या गाड्या चालल्या. आणि युनायटेड किंगडमने 2 व्हीलर सेगमेंटमध्ये रॉयल इनफिल्ड अर्थात बुलेट सेगमेंट आणली होती. ओके, तर बुलेट सेगमेंट त्यांनी आणण्याचं कारण काय होतं की युकेचा जो देश होता, युनायटेड किंगडम म्हणजे इंग्लंड, तर तो द्वितीय विश्वयुद्धामध्ये पार्टिसिपेट होता. मग तो युद्ध त्यांच्या विरोधात कोण होते? त्यांचे शत्रू रशिया एक होता, जर्मनी एक होतं, इटली एक होतं. तर हे लोक काय एकत्रित आले होते, त्याला धुरी शक्ती म्हणतात. तर UK वाल्या सैनिकाला तिकडल्या रोडवर गाड्या चालवायच्या आणि रशियाला कसं थंडी जास्त असते, बर्फ जास्त पडतो. मग तिथे दुसऱ्या फटफट्या चालवच नाही गेल्या. मग त्यांनी एक नवीन फटफटीचा शोध लावला, ती म्हणजे कोण? रॉयल इनफिल्ड. मग ती एवढी मजबूत होती, ती बर्फामधून चालू लागली, पाण्यामधून चालू लागली, पुढे डोंगरातून ह्याच्यातून नुसतं आरामात चालू लागली. मग रॉयल इनफिल्ड एवढी गाजली. तर रॉयल इनफिल्डचं जे डिझाईन आहे का पहिल्यासारखंच आहे, त्यांनी चेंज नाही केलं. जुन्या गाड्या बी अशाच दिसत होत्या जे 1930-40च्या काळात होत्या, 50च्या काळात होत्या. राजदूत वेगळं सेगमेंट आहे. राजदूत त्यांना टक्कर देण्यासाठी इंडियन वाल्यांनी आणलं होतं. तर बुलेटचं सेगमेंट जसं तसं विंटेज डिझाईन, तेच एक रिझन आहे की बुलेट तसं आलं. मी आपला मुद्दा होता की सुट्ट्या कशा भेटतात 2 दिवस, त्याच्यावर थोडं जनरल नॉलेज इकडलं तिकडलं देत असतं. तर फोर्ड नावाची जी कंपनी, फोर्ड नावाच्या व्यक्तीनं गाड्या चालू केल्या होत्या. जसं 4 व्हीलर सेगमेंटमध्ये फोर्ड नावाची कंपनी खूप नावाजलेली होती. तर जो फोर्ड नावाचा मालक होता, विश्वयुद्धानंतर त्यांनी विचार केला की बाबा आता माणसं बी जास्त लावली. फोर्ड विश्वयुद्धाच्या काळात तर घंट्याला इतक्या गाड्या बनायच्या, आता तर लोक बी जास्त, टेक्नॉलॉजी गेली, तरी बी काम कसं का होईना. त्यांनी विचार केला. मग त्यांनी त्याची एक टीम लावली. मग त्यांनी टीम लावली, तर टीमने विचार केला. मग ती टीमने एक अनालिसिस केलं डेटा की काय व्हायला माहिती का साहेब, आपण लोकांना काय 1 दिवस सुट्टी द्यावी, लोक काय करायले कामामध्ये लूज करायला, टाइमपास काम करायला. जिथं 1 घंट्यात काम होते तिथे 3-3 घंटे लावायचे. आणि त्याच्यामध्ये एकच माणूस इन्व्हॉल्व नाही, कामगार बी इन्व्हॉल्व आहे, मॅनेजर बी इन्व्हॉल्व आहे, सुपरवायझर बी इन्व्हॉल्व आहे. मग आपण एकाला झापावतो सगळे ती चैनीत तशी, तर मग कसं आपल्याला ते नीट करता येणार नाही, बरोबर का नाही? तर मग आपल्याला आपली आधी चेन नीट करावं लागेल. वर्क चेन म्हणालो, पॅन्टी चेन. ओके, तर ते आपल्याला चेन नीट करावं लागेल. तर ते कशा पद्धतीने होणार की त्याच्यासाठी आपल्याला एक स्ट्रॅटेजी ठरवावं लागेल. मग त्यांनी स्ट्रॅटेजी कशी ठरवली की त्यांनी विचार केला की लोकांना आपण काय करू, एरवी टाइमपास करून जीवन जगायला आपण 1 दिवस एक्स्ट्रा ऑफ देऊ. मग त्यांनी काय केलं, 2 दिवस ऑफ द्या. परंतु त्यांना सांगितलं 2 दिवस त्यांनाच ऑफ भेटेल, 5 दिवस म्हणून काम करते. त्यांना आउटपुट लय भारी भेटला. मग त्यांना आउटपुट एवढा भारी भेटला की लोक काय करायले की 5 दिवसाचं काम 5 दिवसाऐवजी ते 8 दिवसाचं करून टाकायले 5 दिवसातच. ते खुश, ते म्हणजे मला काय प्रॉब्लेम नाही, एरवी मी तुम्हाला 6 दिवस काम करून घेऊ लागलो, 1 दिवस सुट्टी देऊ लागलो, तुम्हाला 5 दिवसात 8 दिवसाचं काम करून द्यायला घ्या 2 दिवस सुट्ट्या. मग तिथून ट्रेंड पडला. जनरली हा ट्रेंड आपल्या इंडियन मार्केटमध्ये यायला खूप वेळ लागला. आणखी बी मॅन्युफॅक्चरिंगच्या कंपन्या असतात, जे कंपनीत कामाला जाते त्याला 1 दिवस सुट्टी असते, आणखी बी 2 दिवस नाही. परंतु IT सेक्टरमध्ये मग ते अमेरिका, मी तुम्हाला म्हणलं अमेरिका देश पुढे काय, फक्त आणि फक्त IT सेक्टर. IT सेक्टर असं सेक्टर आहे ज्याच्यामध्ये तुम्ही जाणार आहे, ज्याच्यामध्ये फक्त 1 टाइम इन्व्हेस्टमेंट आहे. 1 टाइम इन्व्हेस्टमेंट म्हणजे डब्बा घ्यायचं लॅपटॉप तर झालं. परंतु दुसऱ्या जर फील्डमध्ये गेला, मॅन्युफॅक्चरिंग युनिट म्हणा किंवा दुकान टाकायचे, किराणा दुकान एक फील्ड आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला अगोदर किराणा दुकान दुसरीकडून होलसेलमध्ये आणणार आहे, त्याला झिकझिक करा रे, पुन्हा इका रे, पुढचा कस्टमर म्हणतो तिकडे मला 10 रुपये रावा द्यायली, 12 पाऊन द्यायली, म्हणजे तुम्हाला म्हणून 11 मारलं. तिथं झंझट आहे. म्हणजे आपल्याला रॉ मटेरियल पासून इथपर्यंत मेहनत घ्यावी लागते. IT ला काय फक्त लॅपटॉप घ्यायचं,
फक्त लॅपटॉप घ्यायचा, वन टाइम इन्व्हेस्टमेंट आहे IT साठी. आणि IT मध्ये फक्त आणि फक्त एवढा भाग काम येतो, एवढाच भाग, बाकीचं काय नाही. हे खटके तर काय आपण असे एका बोटाने बी दाबू शकतो, अख्खे दोन्ही हात लावायची गरज नाही. मेहनतीचं काम नाही, फक्त माइंडचं काम. मग इथून पुढे तुम्ही ज्या सेक्टरमध्ये जाता तुमचे इथले दरवाजे खोला. आणि जे मी तुम्हाला सांगतो आता तुम्ही ऑब्झर्व करा की कम्युनिकेशन स्किल किती इम्पॉर्टंट आहे. आता एखादा कन्सेप्ट आला तर मी त्या कन्सेप्टून इकडे तिकडे ऍटलीस्ट 2-3 मिनिटं बोलू शकतो. हे काय डेव्हलप झालं, मी स्वतःहून डेव्हलप केलं. कारण मी तुम्हाला पहिल्याच दिवशी सांगितलं IT मध्ये एंट्री करायचं, खोटं बोला पण रिटर्न बोला. मग तुम्हाला खोटं बोलता तेव्हाच येईल जेव्हा तुम्हाला दुसरं बी माहिती असेल, बरोबर का नाही. मग माहितच नाही ना, हे असंच आहे, दुसरं काहीतरी पुरावा हे असं काम नाही, बरोबर का नाही. तर IT मधला सगळ्यात कन्सेप्ट हा की जनरल नॉलेज तुम्हाला खूप पाहिजे. जेव्हा तुमचं पहिली स्टेप आहे तुम्हाला IT मध्ये जायचं, तर कम्युनिकेशन शुड बी व्हेरी व्हेरी गुड. ऍटलीस्ट द थिंग इज की तुम्हाला इंग्लिश त्या प्रमाणात येत नसेल तरी इट डझंट मॅटर, बट तुम्ही पुढच्याला असं प्रिटेंड करा की तुम्हाला खूप काही येतं. ओके, आता एवढं काही हे केलं काम मी छोटंच करून दाखवले. हे जर कधी तुम्ही ऑनलाईन वाल्याने दुसऱ्या माझा व्हिडिओ बघितला, मास्तर म्हणणे हे बारके लहान लेकरासारखं शिकवलं. परंतु आपल्यातले असे काही कार्यकर्ते असतात, आमच्या बी इंजिनिअरिंगला होते, ज्याला बेसिक बेसिक गोष्टी पण माहीत नाही. त्याच्यात लाजण्यासारखं काहीच नाही. खूप जणांना माहीत नसतं, काय जणांना तर काय एकदम बेसिक माहीत नसते की आपल्याला कम्प्युटर चालू कसं करायचं. बरं ना, माहिती दिस इज रियालिटी. द थिंग इज आपला इंडियन जो हे आहे स्टडी मटेरियल किंवा आपण स्टडी पॅटर्न फक्त आणि फक्त थेरॉटिकलवर करतात. आपल्या तुमच्या इथे प्रॅक्टिकल्स होत असतील तर तुम्हाला त्याचा अर्धे लिहून द्यावं लागत असेल जर्नलवर, बरोबर. जे आपण जे जर्नल जे पेजेस असतात त्याच्यावर लिहून देतो आपण प्रॅक्टिकल्स. पण ऍक्च्युअली प्रॅक्टिकल्स लिहून देण्यापेक्षा अगोदर करून दाखवायला पाहिजे. आणि आपल्या इकडे प्रोग्राम बी काय करतात कॉलेजमध्ये, एक किती 2 कॅल्क्युलेटरचा, बरोबर का नाही. ज्याचा दैनंदिन जीवनामध्ये कॉर्पोरेट लाईफ मध्ये मरेपर्यंत कधी संबंध येत नाही. प्रिंट हॅलो वर्ड, हॅलो प्रिंट, ते आलं की तेवढं आलं, प्रिंट हॅलो वर्ड आलं, कोडर बनलो, कोडर. हा आपला गैरसमज, गोड गैरसमज, बरोबर का नाही. हा सगळ्यात मोठा गोड गैरसमज आहे. परंतु आता तुम्ही ज्या फील्ड मध्ये आलेला आहात, इथं आल्यानंतर एकदम माइंड फ्रेशने जेवढं सांगेल त्याच्याकडे फोकस करायचं, बाकीकडे फोकस करायचं नाही. एवढं जे मी सांगतोय तुम्हाला एकदम बॉटम ऑफ हार्ट पासून सांगतोय. जे मी ऑनलाईनला सेशन घेतो त्यांना मी एवढं सांगतो, त्यांना मला काय जेवढं बिझनेस पर्स्पेक्टिव्हने शिकवत असतो, जेवढं आलं तेवढं आलं. परंतु तुम्हाला मी एकदम बॉटम टू हार्ट सांगतो. तर तुमचंही तेवढं डेडिकेशन पाहिजे. उद्यापासून टाइम टू टाइम चालू करायचं, टाइमला यायचं, बिलकुल हे नाही करायचं. मी 1-2 दिवस ऑब्झर्व करेल, त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगेल की तुम्ही सिरियस नाही, यू कॅन गो. की सुदैवाने ठीकठाक माझा उदरनिर्वाह होतो, एवढं मला जॉब पण आहे, एवढी सॅलरी बी येते, पोट पाण्यापुरतं मला ठीकठाक पैसा येतो. ओके, तर हा बिझनेस पर्स्पेक्टिव्ह नाही आहे. तर द थिंग इज तुम्ही सिरियस पाहिजे. फर्स्ट टाइम आम्ही इथं चालू केलेला आहे उपक्रम. ओके, तर तुम्ही सिरियसनेस पाहिजे. इथं आल्यानंतर डाऊट असतील, मल्टिपल डाऊट विचारा. आता मी एवढ्या टॅबमध्ये गेलो, बाकीच्या दुसऱ्या टॅबमध्ये तुम्ही शिरून बघा काय होतं काय नाही बघा, ट्रबल शूट करा. इथूनच शिकत असतं. कळालं. IT सेक्टरमध्ये तुम्हाला जर काय पाहिजे असं करायचं असेल तर तुम्ही ट्रबल शूट करायचं सगळ्यात पहिले शिका. ट्रबल शूट म्हणजे काड्या करणे. एकदम गावरान भाषेत सांगायचं काड्या करून बघा, इकडे करा तिकडे शिरा, हे काय होतंय ते काय होतंय, होते ना कोण काय वागवले का. तुम्हाला डेटा सेट रेडी द्यायलो मी, सॅम्पल स्टोअरचा डेटा सेट आहे, ऑनलाईनला भेटतो तुम्हाला. ऑनलाईनवरतूनच मी घेतला, पण तुम्हाला कसा घ्यायचा आहे माहित पण नाही. डेटा सेट बरोबर, हा तुम्हाला लाईव्ह प्रोजेक्ट कसा करायचा हे सांगतो. का बऱ्याच जणांना मी होमवर्क विचारलं, बऱ्याच जणांना नाही केलं. हा सिरियसनेस दिसतोय बरोबर. तर ऍटलीस्ट ज्यांच्याकडे लॅपटॉप नाही मी समजू शकतो, कम्प्युटर नाही समजू शकतो, परंतु तुम्ही ऍटलीस्ट दुसऱ्यासोबत बसून थोडं ट्राय बी करू शकतो. इथं मी सांगतोय आणि परत मग तेच होणार कॉलेज सारखंच. इथं मी शिकवतोय, घरी गेला तुम्ही करणार नाही, मग सेम इथं तुमचा वेस्टेज ऑफ टाइम, वेस्टेज ऑफ मनी एव्हरीथिंग, बरोबर. सो तुम्हाला जो टाइम आहे तो खूप कमी टाइम आहे असं कन्सिडर करा आणि तेव्हाच चाला. कारण आता दिवसेंदिवस जसं जसं लोक अपग्रेड होतात, ऑनलाईन सोर्सेस खूप अवेलेबल आहेत, यूट्यूब चॅनल्स अवेलेबल आहेत, तिथं त्यांना पूर्ण डेटा भेटतो. ओके, तर तुमचं हे प्रायमरी गोल हे पाहिजे की आपण टाइम प्रॉपर युटिलाइज करणं. ऑल सेट, सगळ्याला क्लिअर. आज मी परत सांगितलं, उद्या आता मी त्याचे चार्ट्स कसे बनवायचे, बारग्राफ कसे बनवायचे, त्याचं डिझायनिंग कसं करायची, तुम्ही ते एक्सप्लोर बी करा. मी तुम्हाला ग्रुपवरती काही यूट्यूब चॅनल बी शेअर करतो, लिंक करतो, त्या बघत चला. दुसऱ्याचे माझे सोडून दुसरे तुम्ही म्हणता मास्तर त्याचं चॅनल प्रमोट करायला, माझं सोडून दुसरं बी बघा, दुसऱ्याचे चॅनल जिथं भारी भारी डेटा भेटतो. ओके,
जहाँ से अपना काम बनता भाड में जाए जनता, बरोबर. अपना काम बनता भाड में जाए जनता. फ्री भेटायला घेऊन टाकायचं, ओपन सोर्स आहे आणि डेटा अशी फील्ड आहे, AI वाली फील्ड आहे. इथं तुम्हाला जसं जसं मी ॲडव्हान्स शिकवलं ना, मग तुम्हाला कोडिंगमध्ये पण मजा येईल. जेव्हा येते का करून बघतात का तेव्हा मजा येते. जेव्हा तुम्ही करूनच बघत नाही तर तेव्हा तुम्हाला काही समजत नाही. वेस्टेज ऑफ टाईम. ॲटलिस्ट ट्राय करून बघा. आता बरेच जण इथं टाइमपास करत असतील, कॉलेजमध्ये करत असतील, परंतु हा 4 महिन्याचा जो टाइम स्पॅन आहे तुमच्यासाठी खूप खूप इम्पॉर्टंट. ओके. आणि मी एकदम ग्राउंड टू अर्थ शिकवतो तुम्हाला, एकदम बेसिक पासून शिकवतो. डायरेक्ट नाही म्हणत पिओ टेबल घ्या, हे असं बनवा, हे फॉर्म्युला टाका, नाही, एकदम बेसिक पासून तुम्हाला समजेल असं. ओके. तर तुमचं पण 2 वे कम्युनिकेशन पाहिजे, सिरियसनेस पाहिजे. अदरवाईज कसे एका हातात टाळी वाजत मराठीची म्हणे, मग करून मी असा हात थांबू, तुमची हात आला पाहिजे की नाही, तेव्हा तर टाळी वाजत. तर एका हाताने टाळी वाजत नाही, याचा अर्थ असा आहे की तुमचं पण एफर्ट्स लागणार, 1 वे एफर्ट्स चालणार नाही. आलं. चलो आजच्यासाठी एवढं बस. तिथे थांबूया, पुढे जाऊ शकतात. कोणाला काय डाऊट असेल तिथे थांबा, क्लिअर करतो. चलो